असते आणि असताना आपलं द्यावं लागेल त्यावेळेला मी सुद्धा त्याचे ऋण असताना आता आपल्या शेतकऱ्याची मागणी अजून पाहिजे पाणी पण चर्चा जरा कमी करा आणखी कोणाला कोण आहे काय अजून या ना तुम्ही झालं शॉर्ट मध्ये सांगा हलगी मोर्चा माळेगाव काढण्याचा काय नेमक्या मागण्या? माळेगाव कारखान्यावर हलगी मोर्चा काढण्याचं काम शेतकरी सभासदाचा 15/7चा ऊस 19 महिने झाले आणि त्यामुळे एकरी उत्पादन घटत चाललेलं आहे. क्रशिंग जरूर झालं पाहिजे, गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजे, परंतु तरी सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान करून ते करून चालणार नाही. आणि दुसरी बाजू कारखान्यानं 3000 रुपये काटा पहिला ऍडव्हान्स डिक्लेअर केला, 2 महिने थांबले चेअरमन साहेब आणि 3000 रुपयाचा भाव डिक्लेअर केला. आम्हाला कळत नाही की अजितराव पवारांच्या ताब्यात असल्यानंतर तिन्ही कारखान्यांना एकच 3000 रुपयाचा भाव द्यायचा हे धोरण ठरलं की काय. जो 2450 रुपये ज्याची FRP होते, छत्रपती आजारी कारखाना आहे त्यानं 3000 दिले, सोमेश्वरनं 3000 दिले आणि माळेगावला आमची 3200 रुपयाची मागणी होती, ज्याच्यातून संस्थेचं हित होतं पहिल्या ऍडव्हान्सची आणि बाहेरचे आमचे गेटकिन धारक थांबले असते, शेतकऱ्याचा ऊस वेळेत गाळप झाला असतं, परंतु संचालक मंडळानं 3000 रुपयाचा भाव कुठलीही चर्चा न करता घोषित केला आणि 2 महिने उशिरा पेमेंट दिले. त्याच्यामुळं कायद्याप्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊसाचं पेमेंट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये व्याजासह पैसे मिळाले पाहिजेत. 15% त्याचं व्याज सोसायटी आणि बँकांची कर्ज शेतकऱ्याला व्याज भरावं लागतं. कायद्यानुसार आम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे ही दुसरी मागणी होती. ऊस उशिरा तुटल्यामुळे त्याच्यामध्ये एकरी उत्पादन घटत होतं, त्यामुळे सोमेश्वरच्या धर्तीवर जानेवारीत तुटणाऱ्या ऊसाला टप्प्याटप्प्याचं अनुदान 75 रुपये, 100 रुपये, 125 रुपये ज्या पद्धतीने सोमेश्वरने केलं त्या पद्धतीने आम्हाला द्यावं ही दुसरी मागणी. आणि सगळ्यात महत्वाचं सहकार मोडीत काढायचं काम हे संचालक मंडळ, अजितराव पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणारं संचालक मंडळ कायदा मोडीत काढण्याचं काम करते. सहकार कायद्याप्रमाणे अभिप्रेत असलेल्या संचालक मंडळाच्या सभेची मिटिंगची अजेंडा 7 दिवस देणं अभिप्रेत आहे. 5 दिवसाचा अजेंडा देऊन बेकायदेशीर मिटिंगमध्ये कुठलेही चुकीचे ठराव केले त्याची मागणी आम्ही त्यांना केली. आम्हाला ही माहिती द्या संचालक मंडळ. आम्ही संचालक मंडळात लोकनियुक्त प्रतिनिधी आहोत.
अशा वेळेला त्यांनी जर संचालकांनाच माहिती दिली नाही तर चालणार नाही. आणि म्हणून 19 तारखेला पत्र दिलं, 21 तारखेला पत्र दिलं, 23 तारखेला मीटिंगमध्ये देतो म्हणले, मीटिंगमध्ये दिले नाही. मीटिंग संपल्यावर देतो म्हटले, तेही दिली नाही. सातत्यानं आम्ही त्याची मागणी पाठपुरावा करतोय. एमडी गावाला निघून 4 दिवस गेले. कायदेशीर मार्गाने सगळी पूर्णता करून नोकर भरती केली असेल तर आमची हरकत नाही, परंतु चुकीच्या मार्गानं संघटनेचं पत्र दाखवून काय पत्र दिलंय, काय करार केलंय हे सुद्धा संचालक मंडळाला सांगितलं जात नाही आणि त्याची पोच दिली जात नाही. हा सहकार कायद्याची मुठमाती दिल्यासारखं काम आहे. आणि म्हणून सहकार टिकवायचा असेल राज्यातला खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर तर माळेगावचा सहकार, माळेगावचा सभासद टिकवल्याशिवाय राहणार नाही. संयमानं 8 पत्र दिली, चेअरमॅन साहेबांना 11 फोन केले, परंतु सत्तेच्या आधारावर मला अजितराव पवारांना सांगायचे, राज्यामध्ये आपण युतीच्या सरकारमध्ये आहात आणि अमितभाई शाह देशाचा सहकार वाढवायला निघालेले आहेत, सहकाराशिवाय पर्याय नाही म्हणून सांगतायत. आणि अशा वेळेला आपण माळेगाव कारखान्याचा सहकार जर मोडीत काढायला निघाला तर ते बरोबर नाही. आम्हाला सुद्धा अमितभाईंची गाठ घेऊन सांगावं लागेल माळेगावचा सहकार अजितरावांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने चाललाय. आणि म्हणून वेळीच संचालक मंडळाला योग्य त्या सूचना द्या आणि चुकीच्या पद्धतीचं कामकाज थांबवून कायदेशीर मार्गाने योग्य असेल त्याला आमची संमती जरूर असणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करू पाहत असणारे हे संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामकाज निश्चितपणे या ठिकाणी थांबवावं लागेल. आणि जर आपला आशीर्वाद यांना नसेल तर आपण त्यांना ते थांबवायला सांगा. आणि जर आपला आशीर्वाद असेल तर बेकायदेशीर कामकाज आम्ही चालू देणार नाही. अमितभाईंची सुद्धा गाठ घेऊन ते आम्ही सांगणार आहोत, देवेंद्रजींना सांगणार आहोत. राज्याच्या सरकारमध्ये आपण एकत्र आहोत आणि एकत्र असल्यामुळे आम्ही संयमाच्या भूमिकेतून आज सांगतोय, आम्हाला शेवटच्या भूमिकेवर जाण्याची वेळ येऊ देऊ नका, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही